तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रकरण नंबर 14वं आपलं जनरल सायन्सचं 7वीचं. आणि आपण मागच्या पिरियडपासून मागच्या काही 2 भागापासून आपण मिक्सचर्सबद्दल माहिती पाहत आहे. आणि आतापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आलेली आहे की मिक्सचर्स हे 2 किंवा जास्त एलिमेंट्सपासून किंवा कंपाऊंडपासून बनलेलं असते आणि त्याच्यामध्ये त्या कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्सचा कन्स्टिट्यूएंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीजमध्ये काहीही फरक पडत नाही. वारंवार मी ही गोष्ट तुमच्या समोर आणत आहे. त्यानंतर आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की केव्हा सगळेचे सगळे मिक्सचर जे आहेत हे आपल्याला जसे आहेत तसे आपल्याला पाहिजे नाही. त्यासाठी आपल्याला त्यांचं सेपरेशन करावं लागते. या सेपरेशनच्या जे 6व्या वर्गामध्ये आपण शिकलो काही मेथड, त्यांचा उजाळा आपण यावर्षी केला. पण काही 4 ज्या नवीन मेथड आहेत ते यावर्षी आपण नव्यानं पाहत आहेत, ज्याच्यामध्ये डिस्टिलेशन आपण पाहिलं, सेपरेटिंग फनेलचा यूज करून सेपरेशनची क्रिया आपण पाहिली आणि आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण सेंट्रिफ्युगेशन पाहणार आहे आणि क्रोमॅटोग्राफी पाहणार आहे. हे महत्त्वाचे असल्यामुळे आपण त्यांना या भागामधून सेपरेट केलं होतं. आता याच्यामध्ये या 4ही प्रक्रियामध्ये पाहत असताना आपण काय पाहतो, सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज, की ज्या प्रॉपर्टीज कारणीभूत आहे या मेथडसाठी, सेपरेशनच्या मेथडसाठी. आणि हीटसुद्धा आपण डिस्टिलेशनमध्ये आपण हीट पाहिली होती आणि प्रॉपर्टी पाहिली होती. आता जर मी तुम्हाला परत प्रश्न विचारला की वॉटरच्या अशा कोणत्या 2 प्रॉपर्टीज होत्या की ज्याच्याद्वारे ते सबस्टन्स जे आहेत ते आपल्याला सॉल्ट आणि वॉटर जे आहे ते वेगळ्या केल्या गेलं, तिथं वेपोरायझेशन आणि कंडेन्सेशन हे 2 प्रॉपर्टी वापरल्या गेली. सेपरेशन मेथडमध्ये आपण केरोसिन आणि वॉटर का वेगळं करू शकलो सेपरेटिंग फनेल, बिकॉज बोथ आर दे लिक्विड अँड दे आर इमिसिबल लिक्विड्स, एकमेकांमध्ये मिसळत नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला सेपरेटिंग फनेलच्या सहाय्यानं वेगळं करता आला स्टॉप कॉकचा वापर करून. आजची जी प्रक्रिया आहे, आजच्या येणाऱ्या 2 आहे त्याच्यामध्ये आपण असे मिक्सचर्स बघणार की ज्यांच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये ते एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतात आणि इझिली आयडेंटिफाय होत नाहीत. आणि अशांना सुद्धा कसं आपण सेपरेट करतो त्या प्रक्रियेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यापैकी पहिली प्रक्रिया आपल्यासमोर येणार आहे, जिचं नाव आहे मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन. मेथड ऑफ सेपरेशनच्या अंतर्गत आपण 3 नंबरची प्रक्रिया पाहत आहेत, मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन. सो काय आहे मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन, कशी वापरली जाते, या सगळ्यांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. चला आपण या प्रक्रियेला आपण सुरुवात करू. तुमच्यासमोर एक डिस्प्ले बोर्ड आलेला आहे. याच्यामध्ये आता काय आहे तुम्हाला थोडंसं समजून सांगतो मी. हे काय आहे, इट्स अ टेक्निक which separates tiny and light solids from a mixture of a liquid and insoluble solid. म्हणजे लिक्विडमधून सॉलिड सेपरेट करण्यासाठी वापरल्या जाते, जे टायनी पार्टिकल्स टायनीच्या स्वरूपामध्ये असतात, कमी प्रमाणामध्ये असतात. आता याचं एक्झाम्पल जर तुम्हाला मी सांगतो म्हटलं, त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे मिल्क. मिल्कमध्ये फॅट्स आहेत, त्यानंतर प्रोटीन्स आहेत, त्यानंतर शुगर आहे, इतरही काही पदार्थ आहेत. पण तुम्हाला ते सेपरेट दिसतात का? जर 8वीच्या वर्गाच्या लँग्वेजबद्दल जर बोलायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फेज दिसतात का? द ॲन्सर विल बी नो. आपल्याला ते सेपरेट दिसत नाही, आपण त्यांना डिस्टिंग्विश करू शकत नाही. पुढच्या एका मिक्सरचं उदाहरण मी बघतो. त्याचं आहे बटर मिल्क, ताक. या ताकामध्ये लोणी मिक्स असते, पण आपल्याला ते दिसत नाही, बरोबर आहे की नाही? त्यानंतर आहे इंक, शाई.
तुम्हाला शाई दिसताना निळ्या रंगाची दिसते किंवा काळ्या रंगाची दिसते किंवा लाल रंगाची दिसते, पण त्या शाईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराचे पार्टिकल जे आहेत एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतात, ज्यांना आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. आणि हे जे स्क्रीनवर तुमच्या दिसून राहिले हे थेंब आहेत रक्ताचे, ब्लडसुद्धा मिक्सचर आहे. आणि ब्लडमधले जे घटक आहेत त्यांनासुद्धा आपण इझिली वेगळं करू शकत नाही, वेगळं पाहू शकत नाही. हे सगळ्या आणि कमी प्रमाणात असल्यामुळे त्याला हे डिस्टिलेशनसारख्या प्रक्रिया ज्या ते वापरता येत नाही. यांना सेंट्रिफ्युगेशन किंवा क्रोमॅटोग्राफी वापरावी लागते. आपण याच्यावरून काय सांगू शकतो? In the above mixture, the particles of the solids are very, very light and tiny, hence remains eventually disturbed in the liquid. ते जे इतके बारीक असतात, इतकं कमी प्रमाणामध्ये असतात की ते खाली सेटलसुद्धा होत नाही आणि त्याच्यामध्ये हमेशा ते तरंगत राहतात. त्यांना जर आपण फिल्टर पेपरचा वापर करून जर पास करतो म्हटलं तर फिल्टर पेपरसुद्धा त्यांना पकडून ठेवू शकत नाही, इतकं ते कमी प्रमाणामध्ये असते. अँड दॅट इज वाय दीज टेक्निक इज यूज टू सेपरेट देम. त्या प्रक्रियेचं नाव आहे सेंट्रिफ्युगेशन. त्या प्रक्रियेचं नाव काय आहे? सेंट्रिफ्युगेशन. काय आहे सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस ते आता आपण बघू. आता या सेंट्रिफ्युगेशन प्रोसेसचं उदाहरण जर तुम्हाला सांगतो तर हे याचं नाव आहे सेंट्रिफ्युगल मशीन. आता काही वेगळं नाही आहे, ते मेकॅनिझम एकदम सिंपल आहे. हे मेकॅनिझम आहे सेंट्रिफ्यूज मशीनचं आहे. तुमच्यासमोर दिसून राहिली ही सेंट्रिफ्यूज मशीन आहे. द सेंट्रिफ्यूज मशीन कन्सिस्ट ऑफ अ डिस्क दॅट रोटेट्स लाईक अ फॅन विथ अ हाय स्पीड. एक वरच्या तबकडीवर त्या काहीतरी लावलेलं आहे, ते तबकडी जी आहे ती फिरवल्या जाते. हाताच्या सहाय्याने म्हणा किंवा मशीनच्या सहाय्याने म्हणा, ती फिरवल्या जाते. टेस्ट ट्यूब्स कॅन बी अटॅच टू द रिम ऑफ दिस डिस्क. याच्या टोकाला जे आहेत ते टेस्ट ट्यूब आपण अटॅच करू शकतो. आता नॅचरली आपण फिरल्यानंतर काय होते की ते एकमेकांच्या दूर जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जो फोर्स अप्लाय केलं होतं, द फोर्स पुशेस द पार्टिकल्स अवे फ्रॉम द सेंटर. त्याच्यात जे लिक्विड आपण टाकतो, जे मिक्सचर आपण टाकतो, ब्लड असो, बटर मिल्क असो किंवा इंक असो, जेही आपण टाकतो ते खाली खेचल्या जाते ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे ते खाली खेचल्या जातात, सेंटरमधून ते खाली येतात आणि त्यामुळे जळ बनतात. आणि जळ बनल्यानंतर आपण त्यांना नंतर सेपरेट करू शकतो. ॲज द रिझल्ट the solid particles in the mixtures are collected at the bottom of the test tube and are thereby separated from the liquid. नंतर ते खाली बसतात आणि नंतर त्यांना आपण सेपरेट करू शकतो. लक्षात घ्यायचे. आणि समोर जे तुम्हाला दिसते ते सेंट्रिफ्युगल मशीन आहे. तुम्हाला सेंट्रिफ्युगल मशीनच्या आकृत्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ते तुम्हाला वहीमध्ये काढायची आहे, तिला नावंसुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. तर आशा करतो की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. आता पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आपण बघू. पुढची जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी. आता मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी करत असताना मला थोडंसं याच्यामध्ये जे आहे ते फरक करावा लागेल, जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या ते लक्षामध्ये येईल. थोडं मला सेटिंग करू द्या. सेटिंग झालेली आहे त्याची. तर मेथड्स ऑफ क्रोमॅटोग्राफी आपण काय आहे ते आता आपण बघणार आहे. आता मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी अगोदर समजून घेऊ आपण. तर मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफीची हे जे दिसतात तुम्हाला 2 पॉईंट दिसणार आहेत. आता ते तुम्हाला क्रोमॅटोग्राफी, मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी लिहायचं आणि हे जे 2 पॉईंट्स आहेत त्याच्या खाली तुम्हाला लिहायचे आहे. क्रोमॅटोग्राफी इज यूज टू सेपरेट 2 or 2 more substances which are dissolved in small proportion in the same solution. म्हणजे त्याच्याच लिक्विडमध्ये
त्याचेच पार्टिकल डिझॉल्व झालेले असतात त्यांना सेपरेट करण्याचं काम करते. जसं इंकचे पार्टिकल इंकमध्येच डिझॉल्व झालेले असतात, छोट्या प्रमाणामध्ये डिझॉल्व झालेले असतात, त्यांना सेपरेट करू शकते कोण? क्रोमॅटोग्राफीची मेथड. इट इज यूज्ड इन द फार्मास्युटिकल सायन्स फॅक्टरीज अँड सायंटिफिक लॅबोरेटरीज फॉर डिटेक्टिंग न्यू इंग्रेडियंट्स अँड आयडेंटिफाईंग द सेपरेटिंग कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर. त्यांचा वापर कुठं केला जातो? फार्मास्युटिकल सायन्समध्ये, औषधी विज्ञानमध्ये, फॅक्टरीजमध्ये, सायंटिफिक लॅबोरेटरीजमध्ये, फॉर डिटेक्टिंग न्यू इंग्रेडियंट्स म्हणजे नवीन पदार्थ डिटेक्ट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अँड आयडेंटिफाय द सेपरेशन कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर. त्याला त्यांचे कॉम्पोनंट्स जे आहेत ते वेगळे वेगळे आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. मुद्दा नंबर 1, मुद्दा नंबर 2 तुम्हाला लिहायचा तुमच्या वहीमध्ये आहे. आता नेमकी काय आहे क्रिया आपण आता बघू. इन द टेक्निक ऑफ क्रोमॅटोग्राफी 2 प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स आर यूज. याच्यामध्ये 2 प्रॉपर्टी, सबस्टन्सच्या 2 प्रॉपर्टी वापरल्या जातात. आता कोणती? त्यातली पहिली आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट दॅट मूव्ज अप. म्हणजे त्या ज्या सॉल्व्हंटमध्ये जे सोल्युबल झालेले सबस्टन्स आहेत त्यांची सोल्युबिलिटी किती आहे त्या प्रॉपर्टीचा वापर याच्यामध्ये केला जातो. आणि दुसरा आहे ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू स्टिक टू द स्टेशनरी टू द फिल्टर पेपर. आणि या क्रोमॅटोग्राफीच्या अंतर्गतमध्ये फिल्टर पेपर वापरल्यात असल्यामुळे फिल्टर पेपरवर यांची अशी क्षमता असते की जे त्या फिल्टर पेपरवर चिटकून राहतात, त्याला सोडून देत नाही. म्हणजे ह्या 2 प्रॉपर्टी, सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट दॅट मूव्ज अप, म्हणजे असे जे सोल्युबल सबस्टन्स आहेत की जे स्वतःला वर ढकलू शकतात, वर नेऊ शकतात, ही पहिली प्रॉपर्टी. आणि वर गेल्यानंतर तिथं ते चिटकून राहतात, खाली येत नाही, ही दुसरी प्रॉपर्टी हे या ठिकाणी वापरल्या जाते. पुढचा मुद्दा याच्यामध्ये आहे दिस प्रॉपर्टीज आर म्युच्युअली अपोजिट. ह्या ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या म्युच्युअली अपोजिट आहे, एकमेकांच्या विरुद्ध आहे. अँड डिफरंट फॉर द डिफरंट सबस्टन्सेस, वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी त्या वेगवेगळ्या आहे. म्हणजे सबस्टन्स बदलला म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द सॉल्व्हंट दॅट मूव्ज अप ही जी प्रॉपर्टी आहे ही बदलते आणि त्याची चिटकण्याची ॲबिलिटीसुद्धा बदलते. त्यामुळे काय होते की वेगवेगळे सबस्टन्स जे आहेत ते वेगवेगळ्या हाईट्सवर जाऊन चिटकतात. ॲज अ रिझल्ट ऑल द कॉम्पोनंट्स इन द मिक्सचर डू नॉट राईज ऑल द वे टू द अपर एंड ऑफ द फिल्टर पेपर बट रिमेन बिहाइंड ॲट द डिफरंट हाईट्स. म्हणजे फिल्टर पेपरवर चढत असताना हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ वेगवेगळ्या हाईटवर जाऊन चिकटतात आणि तिथून खाली येत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट दाखवील त्यावेळेस तुमच्या ती गोष्ट लक्षामध्ये येणार आहे. आता आपण प्रत्यक्ष एक्सपेरिमेंटच त्या गोष्टीचा बघणार आणि मग तुमच्या कल्पना तुमच्या समोर ती येऊन जाणार आहे. हा तो एक्सपेरिमेंट आहे. तुमच्या समोर आलेला याच्यामध्ये बघा एक इथं लक्षात घ्यायचं की एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्स जे आहेत ते सोल्युबल झालेले आहेत. तोच सबस्टन्स आहे तो, त्याच्यामध्ये त्याचेच पार्टिकल डिसॉल्व झालेले आहेत. त्यांना काय केलं आपण, त्याच्यामध्ये एक फिल्टर पेपर टाकला आणि फिल्टर पेपर टाकल्यानंतर त्याच्यातले डिसॉल्व जे पार्टिकल्स आहेत त्यांची सोल्युबिलिटी वेगवेगळी असल्यामुळे आणि ते राईज फिल्टर पेपरवर राईज होत असल्यामुळे ते राईज व्हायला वरच्या दिशेने सुरुवात करायला लागतात आणि परंतु त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स तयार होतात. तुम्ही बघू शकता फिल्टर पेपर त्यामध्ये टाकला, फिल्टर पेपरवर ते लिक्विड जसं जसं वरवर जात आहेत तसं तसं त्याच्यामध्ये मिक्स असलेले पदार्थ जे आहेत ते फिल्टर पेपरला चिटकून राहिले वेगवेगळ्या हाईट्सवर आणि हेच गोष्ट क्रोमॅटोग्राफीमध्ये वापरल्या जाते. तुम्हाला क्रोमॅटोग्राफीच्या हेडिंगच्या अंतर्गत जे आहे तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला लिहायचे आहेत आणि सोबत क्रोमॅटोग्राफीची जी आकृती आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती आकृती तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. लक्षात घ्यायचं
याच्यामध्ये 2 प्रॉपर्टीज वापरल्या जातात. त्या 2 प्रॉपर्टीसुद्धा वर दाखवलेल्या आहे आपण, आणि वेगवेगळ्या हाईटवर त्या जमा होतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या हाईटवर त्यांचे लेयर तयार होतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण पुढचा मुद्दा याच्यामध्ये बघू. When a filter paper with a spot of ink on the one side is dropped into the water, the spot of the ink rises and collected at a particular height of a filter paper. आता आपण इंक मध्ये जर का फिल्टर पेपर जर टाकला समजा, तर इंक मध्ये डिझॉल्व असलेले इंकचेच पार्टिकल, वेगवेगळ्या प्रकारचे इंक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पार्टिकल जे आहेत ते राईज व्हायला सुरुवात होतात या फिल्टर पेपरवर, आणि आपल्याला काही अशा प्रकारची रचना दिसते. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला निळसर कलर तर तुम्हाला दिसून राहिला असेल, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळीची सगळी पट्टी निळी झालेली नाही आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बँड तुम्हाला तयार झालेले दिसतील. म्हणजे याचा अर्थ काय? इंक इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस पार्टिकल्स. त्या पार्टिकलची सोल्युबिलिटी वेगळी आहे, त्याची राईज होण्याची पॉवर वेगळी आहे. त्यामुळे ते फिल्टर पेपरवरून सरकतही नाहीत आणि वेगवेगळ्या हाईटवर जाऊन सेटल होतात. तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल. इफ द इंक हॅज मोर कन्स्टिट्यूएंट ऑर डिफरंट कलर्स in the ink, they will be seen to rise to the different heights due to their different colors and thus appear distinct apart from each other. म्हणजे या इंक बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या कलरचे पार्टिकल वापरले जाते, ते पार्टिकल जे ते वेगवेगळ्या हाईटवर जाऊन चिकटतात आणि आपण त्यांना वेगळं काढू शकतो. थोडक्यात म्हणजे आपण अशा प्रकारे समजा आता हे इंकचं पार्टिकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये आपण फिल्टर पेपर टाकला आणि फिल्टर पेपर टाकल्यानंतर त्याच्यातले जे कलरचे पार्टिकल्स आहेत ते वेगवेगळ्या हाईटवर जाऊन चिटकले आणि अशा रीतीने आपण त्यांना सेपरेट करू शकलो. This experiment can be performed by using chalk stick instead of filter paper. तुम्हाला फिल्टर पेपरची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही एक चॉक घ्या, खडू घ्या आणि खडूला या आकृतीप्रमाणे काय करा, इंक त्याच्यामध्ये टाकायची. आपल्या शाईच्या पेनामध्ये वापरण्यात येणारी इंक आणायची. त्या इंकला याच्यामध्ये टाकायचं एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये अनडिस्टर्ब स्वरूपामध्ये चॉक जो आहे तो उभा करून ठेवायचा. तुम्हाला त्या इंकचे वेगवेगळ्या कलरचे जे पार्टिकल्स आहेत ते वेगवेगळ्या हाईटवर जाऊन तुम्हाला सेटल होताना दिसतील. हा एक्सपेरिमेंट जरूर तुम्ही तुमच्या मताने करून पाहायचा. इंक तर तुमच्या घरी आहेच आणि खडू पांढऱ्या रंगाचा खडू वापरायचा, रंगीत खडू वापरायचा नाही. आणि हा मेथड जो आहे तो तुम्ही करू शकता. आणि अशाच प्रकारे आपलं जे चॅप्टर आहे, मोठं जे चॅप्टर आहे, हे चॅप्टर या ठिकाणी आपलं समाप्त झालेलं आहे. पुढचं 15वं चॅप्टर मटेरियल्स अँड देअर युजेस आपण येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत. हे प्रकरण समजण्यासाठी फारसं एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला वारंवार वापरावे लागेल आणि पुढच्या वर्षीच्या बेसमध्ये हे खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामधल्या ज्या बेसिक स्वरूपाच्या आहेत त्यामुळे टाळाटाळ करायचा नाही. रिपीट स्वरूपामध्ये हे सगळे भाग एकवेळेस पाहायचे आहेत. दिलेल्या प्रश्नांचे उत्तर तुमच्या लेटरमध्ये लिहायचे आहेत. ब्रेन पॉवरचा यूज करून, इतरकडून माहिती घेऊन या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यांना आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. इथं आपलं प्रकरण चॅप्टर नंबर 14 हे समाप्त झालं. भेटूया पुढच्या प्रकरणासोबत आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.